नमस्कार, खानदेश मसाला किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे खानदेशी कढी पुनके बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे 1 वाटी चणा डाळ आपण घेतलेली आहे. डाळी आपल्याला ज्या भांड्यामध्ये भिजत घालायच्या आहेत तिथे मी टाकून घेतलेली आहे. 1 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. त्याचप्रमाणे अर्धी वाटी आपण इथे मूग डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी आपण मटकीची डाळ घेतलेली आहे. तर पाव वाटी इथे मी उडद डाळ ही घातलेली आहे. तर असे हे मिश्र डाळीचे आपण फुनके तयार करणार आहोत. तर या डाळी आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही जर इथे फक्त हरभरा डाळ आणि मूग डाळ वापरली तरीही चालतं. मी इथे मिश्र डाळ वापरलेली आहे. तर आपल्याला 2 ते 3 पाण्याने इथे धुवून घ्यायचं आहे आणि छान आपली इथे डाळ धुवून झालेली आहे. रात्रभरासाठी आता ही मी भिजत घालत आहे. सकाळी आता आपण ही डाळ उघडून पाहतोय तर छान अशी आपली हरभऱ्याची डाळ आणि सगळ्या मिश्र डाळी ज्या होत्या त्या छान अशा मस्त भिजून तयार झालेल्या आहेत. परत 2 ते 3 पाण्याने आपल्याला या डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. इथे डाळी छान अशा धुवून झालेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे या डाळींचं. आता हे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असं वाटण करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी आता कोथिंबीर थोडीशी घालत आहे. आलं आणि लसूण घालणार आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा आहे. 1 चमचाभर इथे बडीशोप घालत आहे. अर्धा चमचा जिरं घालणार आहे. चवीपुरता इथे मीठ घातलेलं आहे. चिमूटभर हिंग आणि 2 हिरव्या मिरच्या आपल्याला इथे घालायच्या आहेत आणि परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. नंतर इथे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता फुनक्यांचं आपलं मिश्रण तयार आहे. गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर इकडे चाळण मी तेल लावून घेत आहे. त्याच्यावरती आपल्याला फुनके वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे तेल लावून घेत आहे. पाणी आपलं छान इथे गरम झालेलं आहे. आता तेल लावलेली चाळण आपल्याला इथे ठेवून द्यायची आहे आणि जे फुनक्यांचं जे पीठ आपण तयार केलेलं होतं, जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं त्याच्यातनं मी पीठ घेत आहे. तुम्ही बघू शकता. असं घ्यायचं आहे हातावरती आणि हे असं फिरवत फिरवत आपल्याला असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत. तर हे फुनके आहेत, हे आपण आता वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. या पद्धतीने सर्व फुनके तयार करून घ्यायचे आहेत आणि 10 ते 12 मिनिटासाठी मध्यम आचेवर आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. वाफेवरती फुनके आपले वाफत आहेत तोपर्यंत इथे मी कढीची तयारी करून घेतलेली आहे. दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये आपल्याला आता 2 चमचे बेसन आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे. हे छान आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे. थोडंसं इथे कोमट पाणी घातलं आणि छान असं फेटून घेतलेलं आहे. जे आपण बेसन घातलेलं आहे त्याचे सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. कढीची पण तयारी झालेली आहे आणि फुनके तर वाफवून तयार झालेलेच आहेत. आता हे फुनके मी काढून घेणार आहे. हे बघा असं चेक करायचं आहे. सुरीला काहीच लागलेलं नाही, म्हणजे फुनके छान असे वाफवून तयार आहेत. आता इथे फोडणी करून घेण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. जिरे मोहरी छान तेलामध्ये तडतडून घेत आहे. बारीक चिरलेला इथे आता आपल्याला लसूण घालायचा आहे. कढीपत्ता, नंतर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. छान ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. चिमूटभर इथे हिंग घालणार आहे. तुम्ही इथे हिरवी मिरची आणि जे जिरं लसूण आहे याला मिक्सरमध्ये वाटूनही घालू शकता. 1 चमचा हळद घातलेली आहे.
फोडणी इथे तयार आहे. आता फोडणीमध्ये आपण जे दही आणि बेसन फेटून घेतलं होतं ते घातलेलं आहे. जेवढी आपल्याला कढी करायची आहे तेवढं इथे आता पाणी घालत आहे. कोमट पाणी आहे हे. फुल गॅसवर आपल्याला आता कढीला उकळ काढून घ्यायची आहे. कढीला इथे छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी मंद आचेवर ही कढी छान अशी उकडून घ्यायची आहे. कढी इथे उकडत आहे तोपर्यंत आपल्याला आता काय करायचं आहे, जे फुनके आहेत ते थंड झालेले आहेत ते मी काढून घेत आहे. तर होळीच्या दिवशी असे कढी फुनके, त्यासोबत गूळ घालून केलेल्या गोड शेवया आणि चिंचेचं पन्ह असं केलं जातं. तर तुम्ही इथे बघू शकता, आपण जे फुनके बनवलेले आहेत ते छान इथे तयार झालेले आहेत. तर कढी पण इथे आपली तयार झालेलीच आहे. बारीक चिरलेली इथे कोथिंबीर घालत आहे. तर तुम्ही बघू शकता की कढी इथे अजिबात फुटलेली नाहीये. खूप छान अशी कढी तयार झालेली आहे. गरमागरम कढी आपली छान इथे तयार झालेली आहे. तर त्यासोबतच फुनके पण इथे तयार झालेले आहेत. कढी आणि फुनक्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.